नमस्कार मित्रांनो. मी आहे डॉक्टर अशोक राणा आणि हे आहे मराठी दर्शन. आपण यापूर्वीच्या भागामध्ये धर्म परिवर्तन हा विषय चर्चेला घेतला होता आणि त्यावर आधारित एक पुस्तक जे धम्ममुद्रण प्रकाशन जे आहे ठाणे जिल्ह्यातलं आहे ते त्यांनी ते प्रकाशित केलं. त्याला आता जवळपास 10 वर्ष होऊन गेली, 2015 मध्ये. तर ते आता उपलब्ध आहे की नाही मला माहित नाही, पण त्यातला काही भाग घेऊन एक नवीन लेख मी तयार केला होता आणि एका पुस्तकात तो समाविष्ट आहे. ते पुस्तक मात्र आपल्याला मिळू शकतं. त्या पुस्तकाचं नाव आहे मोहरा महाराष्ट्राचा. त्याचे संपादक आहेत रमेश अंधारे आणि प्रकाशक आहेत ग्रंथाली. ग्रंथाली हे अतिशय प्रसिद्ध लोकप्रिय असं प्रकाशन आहे मुंबईचं. त्यांनी मोहरा महाराष्ट्राचा नावाचं हे पुस्तक प्रकाशित केलं होतं. आता हे प्रकाशन होऊनही साधारणतः 5-6 वर्ष झाली आहे साधारणतः. तर याचं वर्ष जे आहे 5-6 नाही झाली, 3च वर्ष झाली. 3 वर्ष आता होत आहेत. 1 मे 2022 मध्ये हे पुस्तक प्रकाशित झालं आणि या पुस्तकामध्ये माझा जो लेख आहे त्याचं शीर्षक आहे धर्म परिवर्तनाची गरज. हा हे त्याचं शीर्षक आहे. पण आणि त्याचे परिणाम. शीर्षक असं आहे धर्म परिवर्तनाची गरज व त्याचे परिणाम. असं हे पुस्तक ग्रंथालयाने 2022 मध्ये 1 मे ला, म्हणजे आता या 1 मे ला याला बरोबर 3 वर्ष होतील. तर हे पुस्तक आपल्याला उपलब्ध होऊ शकतं. त्यातून हा लेख जो आहे त्याच्यात मी काय सांगितलंय ते आपल्याला कळू शकेल त्यांना अभ्यास करायचा आहे. पण या ठिकाणी त्यातल्या आशयावर मी चर्चा थोडक्यात करणार आहे. आता धर्म परिवर्तनाची गरज का पडते? मुळात आपण यापूर्वी विचार केला की धर्माचीच गरज का पडते. धर्म ही व्यवस्था जी आहे ती समाजावर नियंत्रण करण्यासाठी आहे आणि हे नियंत्रण एक शिस्तबद्ध व्यवस्था निर्माण करणे या उद्देशाने हे नियंत्रण होतं. पण हे नियंत्रण होताना ईश्वर ही संस्था बळकट होते आणि ईश्वर ही संस्था बळकट झाली की मग माणसाचं स्वातंत्र्य मात्र गमावून बसतो माणूस. म्हणून ज्या ज्या लोकांना अशा तऱ्हेची दडपशाहीची व्यवस्था मान्य नसते ते ते लोक मग वेळोवेळी धर्म परिवर्तन करीत राहतात. म्हणजे स्वातंत्र्याची जी आकांक्षा आहे, स्वातंत्र्याची जी उर्मी आहे, ती ज्यांच्या मनात दाटून येते ते लोक त्या त्या धर्माचा त्याग करतात. एक तर त्या धर्मामध्ये काही बदल करतात किंवा नाही बदल करता आले तर त्यातून ते वेगळं होऊन जातात. हे सातत्याने घडत आहे. आता जे समाजशास्त्रज्ञ आहे त्यातल्या त्यात सांस्कृतिक मानवशास्त्र हा जो भाग आहे कल्चरल अँथ्रोपॉलॉजीचा, तर त्या क्षेत्रातील जे अभ्यासक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की धर्मसंकल्पना साधारणतः 2 लाख वर्षांपूर्वी निर्माण झाली. त्याच्या आधी धर्मकल्पना नव्हती. पण इसवीसनापूर्व 3.5 लाख ते इसवीसनापूर्व 7 लाख या दरम्यान बेरेकट रॅम नावाचं एक स्थान आहे, पुरातत्वीय स्थळ आहे. सिरिया आणि इस्रायल याच्यामध्ये गोलन पठार आहे. त्या गोलन पठारामध्ये जे उत्खनन झालं त्यात एक मातृदेवतेची मूर्ती सापडली. ती जगातली पहिली मातृदेवतेची मूर्ती मानली जाते. त्यामुळे तेव्हापासून धर्मकल्पना अस्तित्वात होती असं काही लोक म्हणायला लागले. आता ती मातृदेवतेची मूर्ती आहे की नाही हा एक वादाचा मुद्दा आहे. बेरेकट रॅम, व्हिनस ऑफ बेरेकट राम या नावाने ती प्रसिद्ध आहे. तर अशा तऱ्हेने 3 लाख वर्षापूर्वीपासून, किमान 3-3.5 लाख वर्षापासून अशा काही मूर्ती आढळतात. आणि मोठ्या प्रमाणात ऑस्ट्रियामध्ये वेलेंड्रॉप या गावात जी काही मूर्ती सापडली ती इसवीसनापूर्व 22,000 वर्षापूर्वी, 22,000 वर्षापूर्वीची. आणि ती अतिशय लोकप्रिय आहे, प्रसिद्ध आहे. म्हणून तिला व्हिनस ऑफ वेलेंड्रॉप या नावाने संबोधलं गेलं आणि किमान 22,000 वर्षापूर्वी आपल्याकडे धर्मव्यवस्था होती असं आपण सांगू शकतो. पण अभ्यासकांनी तर 2 लाख वर्षापूर्वी पर्यंत होती म्हटलंय. आता ही जी धर्मकल्पना आहे, आपण धर्मकल्पना आपल्या सोयीने हा शब्द वापरतो. याला प्रागैतिहासिक धर्म असे म्हणतात, म्हणजे प्री हिस्टॉरिक रिलिजन या नावाने त्याला संबोधलं जातं. पण या धर्माचं स्वरूप हे यात्वात्मक होतं. आपण यापूर्वी पाहिलं ईश्वर ही संकल्पना धर्म या संकल्पनेत किंवा धर्म या व्यवस्थेत असते. पण यात्वात्मक जो धर्म आहे की यातू धर्म ज्याला म्हणतात की यातू विधी असतात त्याच्यामध्ये ईश्वराला काही स्थान नाही. आता ईश्वराला स्थान अष्टनष्ट का महत्वाचं आहे? ईश्वर हा सर्व काही करतो, त्याच्या इच्छेने सर्व काही घडतं. म्हणजे अगदी झाडाचं पान सुद्धा त्याच्या इच्छेशिवाय हलत नाही असं आपण वाक्य ऐकलेलं असेल बरेचदा. तो नियंता आहे, जगतचालक आहे, निर्माता आहे. आता हे जर सर्वच तो करत असेल तर आपल्याला करायची काय गरज आहे? मानवाचं कर्तृत्व नाकारण्याचा प्रयत्न ईश्वर या संकल्पनेतून आला आहे.
दुसरा दोष असा आहे ईश्वर संकल्पनेचा, ईश्वर दिसत नसल्यामुळे मग त्याचं स्थान कोणीतरी घेतं. ईश्वर दिसत नसणं ही सोय आहे खरं म्हटलं म्हणजे. दिसत नसल्यामुळे आपण आपल्या श्रद्धेने त्याला काही अर्पण करू तेव्हा तो आपल्याला प्रसन्न होईल अशी आपण आपली समजूत करून घेतो. पण एखाद्या व्यक्तीनी ईश्वराचं आपण रूप आहे, ईश्वराचा अंश आहे असं म्हटलं तर त्या व्यक्तीचं महात्म्य वाढतं. जसं राजा हा ईश्वराचा अंश आहे असं 2000 वर्षापूर्वी किंवा 2500 वर्षापूर्वी आपल्याकडे वैदिक धर्मियांनी जाहीर केलं. त्यामुळे राज्याचं महत्व वाढलं, राज्य संस्थेचं महत्व वाढलं, हुकुमशाही वाढली, त्यामुळे माणसाचं स्वातंत्र्य धोक्यात आलं. हा दुसरा भाग आहे. गीतेमध्ये एक सोय केलेली आहे भक्तीचं महत्व सांगताना. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती. म्हणजे पान फूल पाणी जे काही तू भक्तीने अर्पण करेल भक्त ते मला चालेल. म्हणजे विशिष्ट अमुकच व्यक्ती पाहिजे, अमुकच वस्तू पाहिजे, अमुकच घटक पाहिजे संपत्तीचा, अशी काही मागणी त्या गीतेच्या श्लोकात नाही. म्हणजे भक्तीला थोडंसं व्यापक किंवा लोकप्रिय करण्याचा प्रयत्न गीतेने या ठिकाणी केला. त्या अनन्या चिंतयंतो माम जना पर्युपासते तेषा नित्याभियुक्तानाम योगक्षेम वहाम्यहम असा एक श्लोक गीतेच्या 9व्या अध्यायात आहे. अनन्य भक्ती योग नावाचा तो अध्याय आहे. तर त्यात अनन्य भावाने कोणी आपली भक्ती करत असेल तर त्याच्या सर्व काही चिंता मी वाहतो. अगदी योगक्षेम वहा, योगक्षेम म्हणजे चरितार्थ, पोटा पाण्याची व्यवस्था. म्हणून भारतीय जीवन विमा निगम या संस्थेने योगक्षेमम वहाम्यहम हे आपल्या संघटनेचं संस्थेचं जे बोधवाक्य केलं ते गीतेतल्या या श्लोकातून घेतलेलं आहे. तर अशा तऱ्हेने कोणीतरी आपली चिंता वाढणार आहे असं वाटणं हा मानसिक समाधानाचा भाग आहे. त्यामुळे ईश्वराचं महत्व हे राहिलेलं आहे आणि सर्वच धर्मात राहिलं आहे. जे आता आधुनिक धर्म आहेत तर आधुनिक धर्मामध्ये जो वैदिक धर्म आहे म्हणजे सगळ्यात प्राचीन ईश्वराला मानणारा प्राचीन धर्म म्हणजे वैदिक धर्म. तर त्याच्यामध्ये साधारणतः 2500 वर्षापूर्वी ईश्वर ही संज्ञा आली आणि मग तिथून मग ईश्वराचं महत्व, त्यावर वेदांत तत्वज्ञान आणि ब्रह्म सत्य जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा, ब्रह्म हे सत्य आहे आणि सगळं जे आहे बाकी व्यर्थ आहे किंवा माया आहे. तर अशा तऱ्हेने इतर सगळ्या वस्तूचं अस्तित्वच नाकारणे आणि ईश्वराचं महत्व वाढवणे हा प्रकार साधारणतः 2500 वर्षापूर्वी भारतात झाला. आता ज्या काळात हा प्रकार चालू होता त्याच्या पूर्वी लोकायतिक धर्म होता, लोकायत संप्रदायाचे लोक होते आणि ते ईश्वराचं अस्तित्व मान्य करत नव्हते. आपण यापूर्वी पाहिलं की धर्म अर्थ काम मोक्ष या वैदिकांच्या 4 गोष्टीतल्या फक्त अर्थ आणि काम म्हणजे माणसांच्या कामना, इच्छा, अपेक्षा, आकांक्षा आणि महत्वाचं म्हणजे त्यासाठी लागणारा पैसा अर्थ, या 2च गोष्टी मानल्या चार्वाकांनी आणि धर्माला अमान्य केलं आणि मोक्ष या संकल्पनेला तिलांजली दिली. हा संघर्ष साधारणतः 2500 वर्षापूर्वी सुरू झाला. चार्वाकांचा किंवा लोकायतिकांचा जो काळ आहे या तत्वज्ञानाचा तो अभ्यासकांनी इसवी 800 असा ठरवलाय. कोणत्याही प्रकारची ऐतिहासिक माहिती त्यांच्याबद्दल नाही, कोणत्याही प्रकारचा त्यांचा अधिकृत धर्मग्रंथ उपलब्ध नाही. पण त्यांच्या विरोधात साधारणतः 2500 वर्षापूर्वी वैदिकांनी जी आघाडी उभारली होती त्यामुळे त्यांचे जे विचार आहेत त्या ग्रंथात आले. वैदिकांच्या जैनांनी आघाडी उभारली होती, त्या जैनांच्या ग्रंथात त्यांच्या विरोधातले उल्लेख आढळतात आणि बौद्धांच्या ग्रंथात आढळतात. अशा तऱ्हेने बुद्ध आणि जैन पूर्व जो लोकायतिक धर्म आहे तो भारतातला नास्तिक दर्शनाचा भाग मानला जातो आणि याच्यामध्ये ईश्वराचं अस्तित्व नाही. नास्तिकचा अर्थ आपण पाहिला की जे वेद प्रामाण्य मानतात, जे चातुर्वर्ण्य संस्था मानतात आणि यज्ञ संस्था मानतात ते आस्तिक, आणि जे ह्या तिन्ही संस्था मानत नाही ते नास्तिक, असे सरळ विभाग तत्वज्ञानाच्या 2 प्रवाहांचे झाले आहेत. तर त्यातलं आपण सांख्य दर्शनाबद्दल माहिती पाहताना पाहिलं होतं की ज्याप्रमाणे लोकायतिक हे लोक आत्म्याचं अस्तित्व मानत नाही, जैन हे आत्म्याचं अस्तित्व मानत नाही, बौद्धही मानत नाही, त्याचप्रमाणे सांख्य दर्शनाचे लोक आत्म्याचं अस्तित्व मानत नव्हते. म्हणून आत्मा जर आपण अमान्य केला तर मग तेही नास्तिक ठरतात. सांख्यासोबत योग दर्शन येतं, ज्याचं पातंजलीच्या नावाने जो परिचय दिला जातो, तर ते योग दर्शन जे आहे ते सांख्यासोबत येतं. म्हणजे ज्याला सांख्य योग असे म्हणतात, सांख्य आणि योग असे म्हणतात. त्यांनी सुद्धा आत्म्याचं अस्तित्व नाकारलंय. शरीराचं अस्तित्व स्वीकारलं, शरीराचं महत्व स्वीकारलं, त्याच्या गरजा स्वीकारल्या आणि आत्म्याचं अस्तित्व सांख्याने नाकारलं. त्यांच्यानंतर मग सोबत सोबतच म्हणा न्याय वैशेषिक नावाचे 2 प्रवाह, न्याय दर्शन आणि वैशेषिक दर्शन, हे दोन्ही दर्शन हे वैज्ञानिक दर्शनं मानली जातात. त्या दोन्ही दर्शनांनी ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल काही प्रश्न विचारले आहेत. याच काळामध्ये मीमांसा दर्शनाचा एक गट होता.
मीमांसा म्हणजे चिकित्सा. कोणत्याही गोष्टीचा स्वीकार हा चिकित्सा करूनच करावा, अशा प्रकारचा जो विचार आहे तो मीमांसा दर्शनाचा होता. पण त्यांच्यापैकी काही लोकांना असं वाटलं की नाही, ईश्वर आहे, आणि मग ते त्या गटातून बाहेर निघाले. त्या निघालेल्या गटाला उत्तर मीमांसा म्हणतात. आणि जे लोक ईश्वराचं अस्तित्व मान्य करत नाही, यज्ञानीच पाऊस पडतो, यज्ञानी सर्व काही मिळतं, यज्ञ केंद्रित जो धर्म ज्या लोकांनी मानला त्याला पूर्वमीमांसा म्हणतात. आणि जे यज्ञाला विरोध करून ईश्वराचं अस्तित्व मान्य करतात त्यांना उत्तर मीमांसा म्हणतात. उत्तर मीमांसा याच तत्वज्ञानाला पुढे वेदांत दर्शन म्हटलंय. आजही जे स्वतःला हिंदू मानतात ते लोक अशा तऱ्हेने ईश्वराच्या अस्तित्वाचा पुरस्कार करतात. आता हे पुन्हा पुन्हा यासाठी सांगितलं की आपण पुढे केव्हा तरी यावर विस्तृत चर्चा करणार आहोत, पण यापूर्वी चर्चा झालेली आहे बरीचशी. या ठिकाणी यासाठी आवश्यक आहे की ही जी परिवर्तन आहेत, म्हणजे सांख्यांनी ईश्वराला नाकारणं, योगांनी योग दर्शनाच्या लोकांनी नाकारणं, न्यायवैशेषिकांनी नाकारणं किंवा पूर्वमीमांसा नाकारणं, नंतर सगळ्यांनीच ईश्वराचं अस्तित्व स्वीकारणं, हा नंतरचा काळ जो आहे, इसवी सनाच्या 4-5व्या शतकात जे काही बदल झाले ह्या सगळ्या दर्शनामध्ये सगळ्यांनी ईश्वराचं अस्तित्व मान्य केलं, म्हणजे त्यांच्या पायाशी लीन झाले. म्हणजे आपली धोरणं स्वतःच बदलवली. जेव्हा अशा तऱ्हेने धोरणं माणसं बदलवतात त्यामागची काहीतरी कारणं सुद्धा असतात. तात्कालिक कारणं असू शकतात, काही अडचणी असू शकतात, आणि त्यातून मग एका विचारातून दुसऱ्या विचारात जाणे, स्वीकारणे, याला या ठिकाणी धर्म परिवर्तन म्हटलंय. म्हणजे धर्म परिवर्तनाची गरज अशा तऱ्हेने निर्माण होते. आता राहिला प्रश्न जैन बौद्ध या दोन महत्वाच्या दर्शनांचा. तर जैन सुद्धा सुरुवातीला आत्म्याचं अस्तित्व अमान्य करत होते. पुनर्जन्माचा सिद्धांत त्यांनी मान्य केला नाही. ज्या पण लोकायतिक मानत होते तोच विचार ते मानत होते. पण कालांतराने त्यांना कळलं की पुनर्जन्माची आपल्याला गरज आहे किंवा आत्म्याचं अस्तित्व मान्य आवश्यक आहे. म्हणून त्यांनी लोकायतिकाच्या विरोधात आघाडी उभारली. लोकायतिक वेगळे पडले. त्यांनी काही कोणत्याही प्रकारचा ची माघार घेतली नाही किंवा तडजोड केली नाही. आज आपल्याला लोकायत नावाचा धर्म अस्तित्वात दिसत नाही. त्याला कारण त्यांनी तडजोड केली नाही. ज्यांनी तडजोड केल्या ते जैन आणि बौद्ध हे दोन धर्म शिल्लक राहिले. पण बौद्धांनी आत्म्याचं अस्तित्व नाकारलं, ईश्वराचे अस्तित्व नाकारलं, पण पुनर्जन्म सिद्धांत वेगळ्या तऱ्हेने मांडला. म्हणजे हा जो बदल बौद्धांमध्ये झाला त्याला जे महत्वाचं कारण ठरलं ते महायान संप्रदाय. मुळात बुद्धाचा विचार एकत्र करण्याचं काम बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर 100 वर्षानंतर झालं. बुद्ध आणि महावीरांच्या काळामध्ये फार मोठा फरक नाहीये. काही लोक त्यांना समकालीन मानतात, काही लोक जैनाला आधी मानतात, काही लोक बौद्धाला आधी मानतात. ही जी स्पर्धा आहे या दोन धर्माच्या अनुयायांमध्ये, ती यासाठी की आम्हीच पहिले, म्हणजे आम्हीच पहिले हे सिद्ध करण्याकरता जी काही स्पर्धा झाली त्यातून बौद्ध दर्शन आणि जैन दर्शन यांच्यावरचं मोठं साहित्य निर्माण झालं. आता हा जो प्रकार आहे हा सुद्धा धर्म परिवर्तनाचा एक प्रकार आहे. म्हणजे अशी गरज का पडते माणसाला? राज्यसत्ता बदलली की माणसं बदलतात हे आपण आता पाहतो. आणि अतिशय कट्टर विरोधक सुद्धा राज्यसत्ता प्राप्त करण्याकरता एकत्र येऊ शकतात. हा प्रकार आपण आता अनुभवतो आहोत. केंद्रात असो की राज्यात असो, सत्ता बदलली की माणसं बदलतात. आणि तोच प्रकार धर्माच्या बाबतीत झाला. कारण त्या काळात राज्य संस्था निर्माण झाली होती. म्हणजे आपण ज्या 2500-2600 वर्षापूर्वीच्या घटनांचा विचार करतो त्या काळामध्ये राज्यसंस्था प्रस्थापित झाली होती. आणि जेव्हा जेव्हा राज्यसंस्था प्रस्थापित होते तेव्हा तेव्हा ईश्वरीय संस्थेचा जन्म होतो. अशा तऱ्हेचा एक सिद्धांत समाजशास्त्रज्ञांनी, प्रामुख्याने मानवशास्त्रज्ञांनी मांडलाय. मॉरेट अँड डेव्ही हे अतिशय प्रसिद्ध मानवशास्त्रज्ञ होते ज्यांनी इजिप्तच्या संस्कृतीचा सखोल अभ्यास केला. त्यांचं असं म्हणणं आहे की जेव्हा राज्यसंस्था प्रबळ होते तर ईश्वर संस्था सुद्धा निर्माण होते. ईश्वर संस्था निर्माण झाली की लोकशाहीला धोका निर्माण होतो आणि हुकुमशाहीचा प्रारंभ होतो. आता ह्या प्रक्रिया आपण समजून घेतल्या पाहिजे. आणि यावेळेस मग सामाजिक क्षेत्रातल्या विचारवंतांना, धार्मिक क्षेत्रातल्या किंवा सांस्कृतिक क्षेत्रातल्या विचारवंतांना बरेचदा तगून राहण्याकरता, म्हणजे अशाही परिस्थितीत जगण्याकरता आपली धोरणं बदलावं लागतात, त्याला मुरड घालावं लागते. आणि त्यातून मग आपल्याला जैनांमध्ये जे काही श्वेतांबर आणि दिगंबर हे दोन पंथ तयार झाले. काही लोकांचं म्हणणं आहे की हे वर्धमान महावीरांच्या काळातच निर्माण झाले होते. वर्धमान महावीर हे काही जैन धर्माचे संस्थापक नाहीत, तर ते त्याच्या आधी 250 वर्षापूर्वी होऊन गेलेल्या पार्श्वनाथांनी जैन धर्मात खूप काही सुधारणा केल्या होत्या. ते 23वे तीर्थंकर मानले जातात. आणि त्यांच्या आधी आणखी काही जे होऊन गेलेले तीर्थंकर आहे, 22 तीर्थंकर, त्यातल्या बहुतेक लोकांचा उल्लेख दैवत म्हणून केला जातो. तर आपण जैन धर्मावर चर्चा करू तेव्हा त्याचाही थोडक्यात परामर्श घेऊ. तर पार्श्वनाथ आणि महावीर यांचा प्रभाव जैन धर्मावर आहे. इतरही आहे. म्हणजे आदिनाथाची
ज्याला ऋषभनाथ म्हणतात त्याचीही मंदिर आहे, त्याचीही संप्रदाय आहे. विमलनाथाची आहे, शांतीनाथाची मंदिर आहे. म्हणजे त्या त्या दैवतांची, त्या त्या तीर्थंकरांची संप्रदाय आहे. ते दैवत नाही. कारण दैवत संकल्पना मुळात जैनांनी नाकारली. ईश्वर ही संकल्पना नाकारली, आत्म्याचं अस्तित्व नाकारलं, अमरत्वाचा प्रश्नच नाही. तर अशा तऱ्हेने सतत लोक विचार करीत राहिले यासाठी की लोकांचं भलं व्हावं यासाठी. हे सर्व काही का होत राहिलं? लोकांचं भलं व्हावं यासाठी. म्हणून जैनांमध्ये दिगंबर किंवा श्वेतांबर हे दोन संप्रदाय ते तयार झाले. ते भगवान महावीराच्या काळातच निर्माण झाले. नंतरच्या काळात भगवान बुद्धाच्या विचारामध्ये जे काही परिवर्तन झाली त्यात महासांघिक आणि विशेषतः आधीचे थेरवादी किंवा ज्यांना आपण महाहेनियान म्हणतो त्यांची निर्मिती सुद्धा तिसऱ्या धम्मसंगीच्या वेळी झाली असं अभ्यासक मानतात. आणि इसवी सनाचं पहिलं दुसरं शतक हे जे आहे हे महायानांचा उत्कर्ष काळ आहे. आता या महायानांनी एक गोष्ट केली की त्यांनी बुद्धापेक्षा बोधिसत्व हा जास्त महत्वाचा आहे. तर बुद्ध फक्त स्वतःच्या हिताचा विचार करतात. बोधिसत्व मात्र सर्वसामान्यांसाठी राबतो, कष्ट करतो आणि त्यांच्या हितासाठीच सर्व काही करतो. पण बोधिसत्व या संकल्पनेला जो जन्म दिला तो महासांघिकांनी, तेच पुढे सम्राट कनिष्काच्या काळामध्ये महायानिक म्हणून प्रसिद्ध झाले आणि त्यामुळे बुद्धाचं स्थान दुय्यम झालं. आता हे जे परिवर्तन आहे सातत्याने का झालं? लोकांना कळलं एकच एक बुद्ध पाहून काय करायचं, आपण दुसरं काहीतरी आणखी आणू, स्थानिक एखाद्या व्यक्तीला बोधिसत्व म्हणून जाहीर करून टाकू. म्हणजे कोण खरा कोण खोटा हे सिद्ध करण्याकरता आपण जुन्याच एखाद्या तत्वाचा स्वीकार करतो. जसा आता शिवसेनेचाच आपण विचार केला तर शिवसेना फुटल्यानंतर बाळासाहेब ठाकरे हे दोन्ही शिवसेनेना वंदनीय झाले. कारण काय की बाळासाहेब ठाकरे म्हणजे शिवसेना नाव पुढे आलं. किंवा आपण राष्ट्रवादीचा विचार केला तर दोन्हीकडे शरद पवार त्यांचं दैवत आहेच. हे हे राजकीय उदाहरण यासाठी दिलं गेलं आहे की अशा तऱ्हेने एखाद्या व्यक्तीने जर एखादा पक्ष वाढवला असेल तर त्याचं महत्व तुम्हाला नाकारता येत नाही, पण त्याला नाकारता येत. शरद पवारांना नाकारून त्यांच्याच पुतण्याने वेगळा पक्ष निर्माण केला. हे आपल्या हयातीत आपण पाहतोय. अगदी हाच प्रकार महासंघिकांनी बुद्धाला बाजूला करून बोधिसत्व म्हणून काही विचारवंत किंवा काही व्यक्तीची घोषणा केली. हे व्यक्ती बोधिसत्व आहे. म्हणजे अगदी भगवान राम हा सुद्धा बोधिसत्व मानला, त्याला रामबंधू म्हटलाय बौद्धांनी जातक कथामध्ये. अशा तऱ्हेने अनेक बोधिसत्वांचा उल्लेख केला. ज्या तऱ्हेने प्रचलित हिंदू धर्म जो आहे, आता तो हिंदू धर्म आहे की नाही हा वादाचा मुद्दा सतत येतो. कारण हिंदू धर्म नावाचा धर्म, त्याची धर्मग्रंथ किंवा त्याची विशिष्ट प्रकारची पूजाविधी हे निश्चित नाही, पण वैदिकांचा प्रभाव आहे. आणि वैदिकांचा प्रतिनिधी म्हणून विष्णू जो आहे तो फार महत्वाचा मानला गेला हिंदू धर्मामध्ये. आणि ज्या ज्या लोकांनी अशा तऱ्हेने वैदिकांची तळी उचलली की त्यांचीच तत्व स्वीकारले, त्यांना त्यांनी विष्णूचा अवतार म्हणून घोषित केलं. तर अशा अशा अनेक अवतारांची एक संकल्पना हिंदू धर्मात प्रस्थापित झाली. आणि मग कल्की नावाचा अवतार होणार आहे आता भारतात केव्हा तरी, अशी घोषणा केली. त्या अवताराची वाट लोक पाहत आहेत. भारतात हा अवतार अजून झाला नाही, पण इराणमध्ये झालाय. कल्कीचा एक वेगळा संप्रदाय आहे. तर अशा तऱ्हेने या संकल्पनेचा फायदा इतर देशातल्या, इतर संस्कृतीच्या धर्मातल्या लोकांनी घेतला, पण भारतात अजून तो झाला नाही. पण बौद्ध धर्माने मैत्रेय नावाच्या बोधिसत्वाची संकल्पना मांडली. ती सुद्धा अशा तऱ्हेने अवतारवादाचाच तो परिपाक होता. त्याचा फायदा घेऊन काही लोकांनी स्वतःला मैत्रेय घोषित केलं होतं. आचार्य रजनीश, ज्यांना पुढे ओशो म्हटलं गेलं किंवा पुढे भगवान रजनीश म्हटलं गेलं, त्या रजनीशांनी 68-69च्या दरम्यान जेव्हा ते अमेरिकेहून इकडे आले तेव्हा 20 मैत्रेय बोधिसत्व आहे असं घोषित केलं होतं. आणि मग बुद्ध विचारावर त्यांनी प्रवचने दिली. हे धम्म सनातन या नावाने ते प्रसिद्ध आहेत. आणि अनेक बौद्धांनी मग रजनीशाकडे धावा घेतला होता. आता हा जो प्रकार आहे अगदी अलीकडे आहे, 25-30 वर्षापूर्वीचा आहे. तर अनेक बौद्ध जे बौद्ध धर्माला मानतात, जे बुद्धाला मानतात, ते रजनीशाला मानायला लागले होते. आणि त्यांनी तिथे जे मरून रोप असेल किंवा आणखी कोणता भगवा रोप असेल, जो वेश आहे तो धारण केला होता. हे मी पाहिलेलं आहे. तर हे का घडतं आपण याचा विचार केला पाहिजे. माणसाची जी मानसिकता आहे ती बदलाकडे जाणारी आहे. स्थायी भाव जो माणसाचा आहे तो परिवर्तन हा स्थायी भाव. माणूस स्थिर राहत नाही, त्याला नवीन काहीतरी पाहिजे असतं. आपण बौद्ध लेण्या जर पाहिल्या तर त्या ठिकाणी आपल्याला अनेक बोधिसत्वांची शिल्प आणि चित्र सापडतात. त्याचसोबत स्थानिक ज्या मातृदेवता आहे त्या मातृदेवता सुद्धा त्या ठिकाणी सापडतात. याचा अर्थ जे स्थानिक धर्म आहेत, लोकधर्म आहेत, त्यांचा स्वीकार बौद्ध धर्माच्या वाढीसाठी केला गेला. याचं वास्तव आपल्याला बौद्ध लेण्यामध्ये दिसतं. म्हणजे पद्मपाणी बोधिसत्व हा खरं म्हणजे विष्णू आहे, ज्याला अवलोकितेश्वर म्हटलं गेलं. आणि जो वज्रपाणी बोधिसत्व आहे तो इंद्र आहे. आता हे आताची नवीन अभ्यासक आहे बौद्ध धर्मातले, ते हे मानायला तयार नाही. त्यांचं म्हणणं नाही हे बोधिसत्व आमचीच आहेत.
आताच्या बौद्ध धर्मीय लोकांमध्ये एक आणखी एक वेगळा प्रकार चालू आहे. त्यांना बुद्ध नकोसा झालाय असं वाटतं. कारण ते मग हिंदूंच्या दैवतांचा स्वीकार करताना हे बौद्धांची दैवत आहे असं सांगायला लागले आहेत. म्हणजे काही दिवसापूर्वी एका एका अभ्यासकांनी एक पुस्तक लिहिलं, खंडोबा हा बोधिसत्व आहे. त्याच्या आधी गेल्या 50-60 वर्षामध्ये पंढरपूरचा विठोबा हा बुद्ध आहे असं सांगण्याचा प्रयत्न केला. अलीकडे महालक्ष्मी मंदिर जे आहे कोल्हापूरचं, ती महालक्ष्मी सुद्धा बौद्ध आहे. कारण महामाया जी गजलक्ष्मी आहे ती महामाया आहे, म्हणजे बुद्धाची आई आहे. अशा प्रकारचा एक प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात आज चालू आहे. आता हा प्रकार कशाचा आहे? हा आणखी वेगळा प्रकार आहे. म्हणजे एकीकडे आपले प्रश्न राहिले बाजूला, मूळ प्रश्न, आणि दुसऱ्या प्रश्नाकडे आपण लक्ष घालतोय. महाबोधी विहार हे जे बोधीगयचं अतिशय महत्वाचं ठिकाण जगातल्या सगळ्या बौद्ध धर्मातल्या लोकांचं, तर ते ब्राह्मणांच्या ताब्यात आहे. यासाठी जे आंदोलन चालू आहे ते तीव्र व्हायला पाहिजे. पण ते न होता आता पंढरपूरच्या विठोबाकडे जायचं म्हणून एका बौद्ध भिक्खूंनी जाहीर करून टाकलं, येणाऱ्या आषाढी कार्तिकीला आम्ही बौद्ध लोक तिथे जाणार आणि वारकऱ्यांना सांगणार की हा आमचा बुद्ध आहे. आता याची गरज खरंच आहे का? याचा अर्थ तुम्ही मूळ प्रश्न जो आहे त्याच्याशी लढा देऊ इच्छित नाही किंवा तुमची क्षमता नाही, हा एक प्रकार होतो. आणि दुसरी गोष्ट, बुद्धाचा विचार स्वीकारणं इतकं सोपं नाही. किंवा विनय सांगितलेले जे नियम आहे, जे विनय म्हणतात त्याला, ते विनय सुद्धा स्वीकारण्याची आपली कुवत नाही. ह्याची जाणीव झालेले बौद्ध भिक्खू अशा तऱ्हेने अशा वेगवेगळ्या प्रसंगाकडे जात आहेत. आपण यापूर्वी एका अमरावती जिल्ह्यातला सावंगा विठोबा या गावातल्या यात्रेबद्दल चर्चा केली होती. तर त्या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात पूर्वाश्रमीचे महार लोक, म्हणजे आता स्वतःला जे बौद्ध समजतात ते लोक मोठ्या प्रमाणात जमतात. म्हणजे जो कृष्णाजी जो आहे तिथला, तो महाराज त्यांना आपला वाटतो. किंवा अमरावती जिल्ह्यात एक गुणवंत बाबा आहे, तो केवळ आपल्या जातीचा आहे म्हणून तो आपल्याला आपला असा वाटतो. किंवा वर्धा जिल्ह्यातला तो, किंवा नागपूर जिल्ह्याला लगत असेल टाकळघाटचा जो विठू बाबा आहे तो आपल्याला आपला असा वाटतो. असे लहान सहान बाबा वेडे चाळे करणारे, त्यांनाही आपला असा वाटणं हे कशाचं लक्षण आहे? हे बौद्ध धर्माच्या प्रगतीचं लक्षण आहे काय? धर्मांतर झाल्यानंतर जे काही बदल बौद्धामध्ये झाले, त्या बदलामागे एक कारण सांगितलं जातं की बौद्ध धर्माचा स्वीकार. बौद्ध धर्माचा स्वीकार हेच एक महत्वाचं कारण असेल, मग इतक्या देवदैवतांची गरज काय? 10-12 वर्षापूर्वी अमरावती जिल्ह्यातल्या भानखेडा नावाचं एक गाव आहे, तिथे मोगरा नावाचं एक गाव आहे, त्या रस्त्यावर तिथे मी सहज मला बुद्धाची मूर्ती दिसली म्हणून तो बौद्ध विहार पाहायला गेलो. तर बुद्धाची मूर्ती बौद्ध विहाराच्या बाहेर उभी होती. आणि जो बौद्ध विहार आहे त्या ठिकाणी विठूबाबाची मूर्ती होती, त्याला सोन्याचा रंग दिला होता. मला आश्चर्य वाटलं की बौद्ध विहार आहे आणि बुद्धाची मूर्ती तिथे नाही. म्हणजे त्या विहारावर आपल्याला प्रवेश मिळावा, बौद्ध बाहेरच वाट पाहतात. नंतर लहान लहान मंदिरं त्या ठिकाणी मी पाहिली. गुडोनबाबाचंही मंदिर होतं. म्हणजे अशा तऱ्हेने बुद्धाचं स्थान दुय्यम ठेवून इतर दैवतांना स्थान देण्याची जी प्रवृत्ती आहे, ती प्रवृत्ती एकाच धर्मात आहे असं नाही, अनेक धर्मामध्ये आहे. म्हणजे जैनांनी पूर्वीच्या काळात आत्मा नाकारला, पुनर्जन्म नाकारला, पण पुढल्या काळात सगळ्या त्या गोष्टी स्वीकारल्या. त्याचप्रमाणे स्वतःचं अस्तित्व राखून ठेवण्याकरता इतरांपासून अंतर ठेवण्याचं काम त्यांनी अलीकडे केलं. आणि नंतरच्या काळात त्यांनी स्वतःला अल्पसंख्य घोषित करण्याकरता आटापिटा केला आणि त्यांना अल्पसंख्याक म्हणून घोषित केलं गेलं. त्यातून त्यांना कोणते फायदे मिळाले नाही मिळाले हा अभ्यासाचा भाग आहे. पण अशा तऱ्हेने सगळ्या धर्मामध्ये आपला मूळ धर्म सोडून दुसरीकडे जाण्याची जी प्रवृत्ती आहे, बोधिसत्व या संकल्पनेला जे व्यापक रूप आलं, पुढे जो गणपती बौद्धांनी नाकारला होता सुरुवातीच्या काळात, तोच गणपती पुढे बौद्धांनी पुढे आणला. जपान, चीन, तिबेट किंवा नेपाळ, लगतचा नेपाळ, ब्रह्मदेश, थायलंड, ज्या ज्या ठिकाणी बौद्ध धर्म वाढला त्या त्या ठिकाणी गणपतीला अतिशय महत्वाचं स्थान प्राप्त झालं. त्यामागची कारण सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे. आता हा स्वतंत्रपणे, आता मी अनेक विषयाचा स्पर्श केलाय, त्या प्रत्येक विषयावर स्वतंत्र व्याख्यान व्हायला पाहिजे खरं म्हटलं म्हणजे, पण वेळेअभावी ते शक्य नाही. पण म्हणून मी पटकन, अलीकडे एक मोठं धर्मांतर झालं. म्हणजे काही धर्मांतर अशी झाली, बौद्ध धर्माचा स्वीकार करणारे काही हनुमंत उपरे सारखे एक ओबीसी मधले वंजारी समाजातले ते होते, आता मरण पावले. त्यांनी मोठ्या प्रमाणात आपण ओबीसींना बौद्ध धर्मात आणू आणि यासाठी त्यांनी प्रचार मोहीम केली आणि काही कार्यक्रम सुद्धा झाले. आता त्यांचं पुढे काय स्थान आहे हा एक अभ्यासाचा विषय आहे. लक्ष्मण मानेसारखा एक भटक्या जमातीतला एक लेखक, यांनी बौद्ध धर्म स्वीकारला मोठ्या प्रमाणात, पण आता तो कोणत्या अवस्थेत आहे? किंवा रूपा कुलकर्णी ज्या नागपूरच्या मोठ्या विदुषी आहेत आणि त्या आपल्या नागपूर विद्यापीठात होत्या, पण त्यांनी बुद्धाचा विचार स्वीकारला आणि पुढे अनेक ठिकाणी बौद्ध धर्माच्या कार्यक्रमात त्या जायला लागल्या. पण कुलकर्णी हे आडनाव त्यांना अडसर वाटायला लागलं आणि मग त्यामुळे आपण बौद्ध धर्म स्वीकारला पाहिजे असं त्यांना वाटलं. त्यांनी एका मुलाखतीत म्हटलंय की
मी हे सोफिस्टिकेशन जे आहे ब्राह्मणत्वाचं ते नाकारण्याकरता बौद्ध धर्म स्वीकारत आहे. पुढे रूपा कुलकर्णींनी काय केलं हाही प्रश्न त्यांना मी एकदा विचारला, पण त्यांचं मूळ काम मोलकर्णी संघटनेचं होतं, त्यामुळे त्या करू शकल्या नाही त्यांनी उत्तर दिलं. त्यांच्यानंतर सुरेश भटांनी बौद्ध धर्म स्वीकारला. सुरेश भट हे प्रसिद्ध कवी म्हणून लोकांना माहिती आहे, पण ते बौद्ध होते हे फार कमी लोकांना. त्यांना आपल्या भारतीय जनता पार्टीच्या विरोधात उभं राहायचं होतं निवडणुकीला नागपूरच्या एका विधानसभा क्षेत्रात. आणि मग त्यांना भारिप बहुजन महासंघाचं तिकीट पाहिजे होतं. तेवढ्या कारणासाठी त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. त्यांच्या लग्नाच्या वेळेस त्यांना प्रश्न पडला की मी तर बौद्ध आहे, वैदिक पद्धतीने मुलीचं लग्न कसं करायचं. म्हणून त्यांनी हृदयनाथ मंगेशकरला सांगितलं की तुम्ही मुलीचे वडील म्हणून ते सगळे विधी करा. म्हणजे एकीकडे वैदिक विधीही करायचे, दुसरीकडे स्वतःला बौद्ध धर्मही मानायचं. हा व्यक्तिगत पातळीवर झालेले जे प्रकार आहे त्या जेमिनी कडू आता हयात नाहीत, माझे फार जवळचे मित्र होते, तर त्यांनी सुद्धा बौद्ध धर्म स्वीकारला होता. आणि नंतर जेव्हा शिवधर्माची संकल्पना आली त्या पहिल्यांदा त्यांनी रजिस्ट्रेशन केलं की मी शिवधर्माचा पहिला सदस्य आहे. म्हणजे अशा तऱ्हेने माणसं अशी का वागतात, म्हणजे एकाच धर्माची गरज माणसांना का पडत नाही, पण नवीन धर्माची गरज का पडते, याचं उत्तर एकच आहे, आपल्याला स्वातंत्र्य हवं असतं. आधीच्या धर्माने काही गोष्टी ज्या करून ठेवल्या त्या साकळलेपणा आला. साकल्य साकल्य शब्द खूप छान आहे, आपल्या केशव सुतांनी वापरलाय. हिंदू नाही, मुस्लिम नाही, नमी एक पंथाचा. त्यांनी पुढे असं म्हटलंय की अधम ते वाईट आहे ते प्रदेश साकल्याचा. हा साकल्याचा प्रदेश संकुचित करतेच आखडती प्रदेश साकल्याचा, असे वाक्य आहे. ते साकल्याचा प्रदेश आखडण्याचं काम जेव्हा होतं तेव्हा माणसाला ते नकोसं होऊन जातं, म्हणून लोक त्या धर्माच्या बाहेर पडतात. म्हणून 2005 मध्ये शिवधर्माची संकल्पना मराठा सेवा संघाने मांडली. आणि ही मांडली तेव्हा त्यांच्याकडे बाबासाहेब आंबेडकरांसारखं उत्तुंग व्यक्तिमत्व नव्हतं. फक्त एक विद्वान गृहस्थ होते, डॉक्टर आहा साळुंखे, ज्यांचा धर्माचा सखोल अभ्यास आहे, संस्कृत वाङ्मयाचा अभ्यास आहे, बौद्ध धर्माचा अभ्यास आहे, पाली साहित्याचाही अभ्यास आहे, भाषेचाही अभ्यास आहे. त्यामुळे त्या शिवधर्माच्या संकल्पनेला महत्वाचं स्थान मिळालं. पण जेव्हा तो विधी झाला त्या तरुण भारताच्या अग्रलेखामध्ये लहरा जोशी नावाचे एक तिथे संपादक होते, त्यांनी असं म्हटलं की हा धर्म कसा आहे. म्हणजे साळुंखे सरांची जी प्रतिमा आहे ती एक सौम्य विद्वान आणि संतुलित असं एक व्यक्तिमत्व. पण ज्यांनी ही शिवधर्माची संकल्पना पुढे आणली ते पुरुषोत्तम खेडेकर हे थोडेसे भाषेत शिवराळपणा आणणारे, अशी त्यांची प्रतिमा असल्यामुळे तरुण भारताने ते अग्रलेखात लिहिलं होतं. हा शिवधर्म साळुंखेंचा सौम्य धर्म आहे की पुरुषोत्तम खेडेकरांचा शिवराळ धर्म आहे. म्हणजे धर्माच्या स्थापनेच्या किंवा प्रकटनाच्या दिवशीच अशा तऱ्हेने त्यांच्यावर ज्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या, त्यामुळे मग अतिशय आपण कडक आहोत, आपण थोरडी आहोत किंवा आपण हिंदू धर्मापासून फटकून आहोत, अशा तऱ्हेची बतावणी करण्याचा प्रयत्न शिवधर्मातल्या लोकांनी केला. आणि हे सगळं करत असताना त्यांच्यावर प्रभाव बौद्धांचा होता. ज्या बौद्धांचा धर्माचाही नीट अभ्यास नाही, बौद्ध धर्माचाही अभ्यास नीट नाही, सामाजिक समस्या त्यांना नीट कळल्या नाही आणि आपण काय करतो हेच अजूनही कळत नाही, अशा लोकांचा प्रभाव हा शिवधर्माच्या सगळ्या प्रचारकांचा होता. आणि त्यामुळे मग आग्रह असायचा की आम्ही हे केलं तसंच तुम्ही करा. आणि मग तशाच प्रकारची मागणी त्यातले बरेच लोक करीत होते. तसं शिवधर्म प्रकटनाच्या दिवशी समोर एक लहानसा यज्ञ सारखं काहीतरी पेटवण्यात आलं, शेकोटी पेटवण्यात आली आणि तिथे मनुस्मृतीचं दहन करण्याचा प्रयत्न झाला. तेव्हा आहा साळुंखे सर स्टेजवरून खाली उतरले आणि त्यांनी म्हटलं असं काही करू नका. कारण जी दिंडी आली ती जी यात्रा त्या ठिकाणी आली होती ती दीक्षाभूमीहून आली. दीक्षाभूमी ते सिंदखेड राजा अशा तऱ्हेने बौद्ध धर्माचा जो आदर्श आहे किंवा बौद्ध धर्माचा विचार स्वीकारून पुढे सिंदखेड राजापर्यंत आणण्याचं काम ज्या लोकांनी केलं त्यांनी मनुस्मृतीचं दहन करण्याचा प्रयत्न केला. पण अशा तऱ्हेने आपण अनुकृती किंवा प्रतिकृती किंवा अनुकरण करू नये, नक्कल करू नये, असा हा साळुंखे सरांचा आग्रह होता. तिथून मग अनेक गोष्टी घडल्या. सगळ्या गोष्टींचा वापर करणं शक्य नाही, पण त्या कार्यक्रमाला खूप मोठी माणसं मोठ्या प्रमाणात आली. रामदास आठवले तेव्हा केंद्रीय मंत्री होते, आताही आहेत, तेही आले होते. अनेकांना आशा होती की हिंदू धर्मापासून एक तुकडा वेगळा पडला पाहिजे आणि मग त्यातून मग हिंदू धर्म एकाकी पडला पाहिजे. अशा एका नकारात्मक भावनेतून विचार मांडणारी लोक मोठ्या प्रमाणात शिवधर्मात आल्यामुळे पुढल्या काळात शिवधर्माला कोणी आता राहिला नाही. आणि काय करावं शिवधर्माचं हा प्रश्न पडला. सणांचं काय करावं, दैवतांचं काय करावं, आचार धर्म कसा असावा. पण त्यावर खूप मोठा विचार झाला आणि पुढे शिवधर्म गाथा नावाचा ग्रंथ डॉक्टर आ साळुंखे सरांनी लिहिला आणि त्यामुळे शिवधर्माचं आचरण चालू आहे. पण अनेकांना प्रश्न पडतो मग आपण हे सण उत्सव होतात ते कसे साजरे करायचे की नाही. कारण बौद्धांचा प्रभाव असल्यामुळे बौद्धांमध्ये सणच नाही आहे. पौर्णिमा नावाचा एकच सण आहे आणि त्या सणाच्या अवतीभोवती बौद्धांचं सांस्कृतिक विश्व हे गुरफटलेलं आहे.
त्यांचा धर्मही आहे तो पौर्णिमेपुरती पुरताच आहे. म्हणजे बुद्धाचं महापरिनिर्वाण झालं तेही बुद्ध पौर्णिमेला, बुद्ध जन्मले तेही बुद्ध पौर्णिमेला, त्यांना जी बोधी प्राप्त झाली तेही पौर्णिमेला. अशा तऱ्हेने प्रत्येक पौर्णिमा त्यांच्याकरता अतिशय पवित्र मानली गेली आणि त्याच्या अवतीभोवती त्यांचं सांस्कृतिक विश्व, धार्मिक विश्व हे मर्यादित आहे. त्यामुळे इतर सणांना आपण कसं नाकारतो हे सांगण्याकरता त्यांनी वेगळ्या प्रकारची पुस्तकं लिहिली, वेगळ्या प्रकारचे आता युट्यूबवर आपण कार्यक्रम पाहता. होळी सण का बौद्ध साजरा करत नाही, आणि त्या दिवशी बौद्ध भिक्खूंना जाळण्यात आलं होतं. अशा प्रकारचा प्रचार आज केला जातो. किंवा विजयादशमी ही अशोक विजयादशमी आहे असं म्हणायचं म्हणजे आपल्याकडे काहीच नाही, ही जी उणेपणाची भावना आहे, हे अभावाची भावना आहे. त्यामुळे बौद्धांमध्ये खरं म्हटलं म्हणजे नैराश्य आलाय. त्या नैराश्यातून आता मी यापूर्वी सांगितलं की भानखेडा ह्या गावाजवळ जे मोगरा नावाचं गाव आहे तिथे बागडे नावाच्या माणसानी एक बौद्ध विहार स्थापन केला आणि त्याला बागडे बौद्ध विहारच म्हणतात. त्यांनी बुद्धाला बाहेरच ठेवलं, अजूनही त्याला प्रवेश दिला नाही. कारण मी त्या रस्त्याने नंतरही बरेचदा गेलो. पण बुद्ध अजून त्या बौद्ध विहारात प्रस्थापित झाला नाही. आणि विठ्ठूबाबाला मात्र महत्वाचं स्थान आहे. अनेक वेडे लोक वेडेचा आणि करणारे स्वतःला विठ्ठूबाबाचा अवतार म्हणतात. आणि अनेक बौद्ध ज्याप्रमाणे गजानन महाराजची पालखी आल्यावर किंवा पादुकांचं दर्शन घेतात, तसं गुणूनबाबाची पालखी, आता आमच्या कॉलनीमध्ये काही बौद्ध लोक राहतात, तर परवा या ठिकाणी गुणूनबाबाची पालखी आली आणि त्याकरता त्यांनी सगळ्यांना जेवण ठेवलं होतं. म्हणजे आता इथे बुद्ध कुठे आहे? गुणून बाबा केवळ आपल्या जातीचा आहे. तो विडा असे ना कसेला त्याच्यावर खुनाचा आरोप होता, त्याला जेलमध्ये गेलं होतं. नंतर त्याच्या काळात त्याचा मृत्यू अमरावतीच्या युरिन हॉस्पिटलमध्ये झाला. त्याच ठिकाणी त्याचं मंदिर व्हावं असा आग्रह काही लोकांनी केला. आताही जयस्तंभ चौक नावाचा जो चौक आहे अमरावतीत, त्या ठिकाणी गुणून बाबाचं मंदिर आहे, तिथे आरती होते, लोक जमतात. म्हणजे आपण बुद्धाला बाजूला ठेवून, बुद्ध विचाराला बाजूला ठेवून चमत्कारिक अशा बाबांचा प्रवेश जो दिला आहे, त्याला कारण काय? त्याला कारण एक आहे, जी उंची त्या धर्माची, त्या तत्वज्ञानाची आपल्याला गाठता येत नाही, म्हणून आपण आपल्या कुवतीप्रमाणे बुद्धाला खाली आणतो किंवा नाकारतो. तोच प्रकार शिवधर्मामध्ये सुद्धा झालेला आहे. आणि जेव्हा जेव्हा अशा तऱ्हेने धर्म परिवर्तनाची लाट उसळेल किंवा घोषणा होतील, तेव्हा तेव्हा हे प्रश्न निर्माण होतील. कारण धर्माचं मूळ स्वरूपच अजून लोकांना कळलेलं नाही. धर्म हा नियंत्रणासाठी आहे. नियंत्रण आलं की लोकशाही धोक्यात येते, याचं भान आपण ठेवलं पाहिजे. म्हणून सुरुवातीच्या काळात लोकायतिकांनी पूर्णतः धर्म ही संकल्पना नाकारली. नंतरच्या काळात जैनांनी नाकारली. जैनांचा धर्म वेगळा आहे, बौद्धांचा वेगळा आहे. आणि हिंदू नावाने जो धर्म प्रस्थापित आहे तो अनेक पंथांचा आहे. म्हणजे त्यात शैव आहे, शाक्त आहे, गाणपत्य आहे, वैष्णव आहेत, शाक्त आणि इतरही संप्रदाय प्रमुख आहे. अलीकडल्या काळात मग महात्मा बसवण्णांचा लिंगायत धर्म आहे. त्यानंतरचा मग महानुभावांचा धर्म आहे. हे असे अनेक धर्म निर्माण होण्याचं कारण माणसाला नाविन्याची आवड असते आणि त्या गोष्टीचा कंटाळा येतो. म्हणून आपण अनेक ठिकाणी अशा नवीन धर्माच्या संकल्पना स्वीकारत राहतो किंवा नवीन व्यक्तिमत्वाला स्वीकारत राहतो. हा जो प्रकार आहे तो माणसाच्या परिवर्तनाच्या आवडीबद्दलचा आहे. ज्याला आपण परिवर्तन हा स्थायीभाव आहे माणसाचा, निसर्गाचा, तसा हा स्थायीभाव माणसाचा आहे. त्यातून धर्म परिवर्तनाची गरज निर्माण होते. या धर्म परिवर्तनाची गरज, त्याचे परिणाम या लेखामध्ये बौद्धांमध्ये जे एकंदर फार मोठं नेत्रदीपक प्रगती झाली, त्या मागची जी कारण आहे त्याची चर्चा केली आहे. आणि ती चर्चा करताना एक महत्वाची गोष्ट सांगितली गेली आहे की केवळ धर्म परिवर्तनामुळे किंवा बौद्ध धर्माच्या स्वीकारामुळे बौद्धांमध्ये बदल झाला नाही, तर बाबासाहेब आंबेडकरांसारखं उत्तुंग व्यक्तिमत्व त्यांना लाभलं. आणि त्यामुळे मग बाबासाहेबांचा विचार महत्वाचा आहे. बुद्ध विचार बाजूला राहिला, बाबासाहेबांचा विचार फार महत्वाचा आहे, तो काही प्रश्नच नाहीये. पण काही लोकांनी असं सांगितलं की आम्ही कट्टर आंबेडकरवादी आहो, एवढे आंबेडकरवादी की बाबासाहेबांना बुद्ध मानतो. म्हणजे इथपर्यंत प्रवास झालाय. हरकत नाही, फार मोठी गोष्ट आहे बाबासाहेबांसारख्या व्यक्तीला मांडणं. पण हे करताना केवळ धर्मामुळे आपल्यात बदल झाला असं मानणं हे चुकीचं आहे. डॉक्टर कुबेर यांनी यावर फार चांगलं विस्तृत विवेचन केलंय. नॅशनल बुक ट्रस्टनी किंवा भारत सरकारच्या प्रकाशन विभागाने पुस्तक काढलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र पुस्तक आहे. त्या चरित्रामध्ये त्यांनी अशा तऱ्हेने अनेक धर्मांतराचा विचार केला आणि महारांच्या प्रगतीमध्ये कारणीभूत जे घटक आहेत त्यात ते स्वतःला अस्पृश्य मानत नाहीत. हा एक महत्वाचा मुद्दा मांडलाय. बाबासाहेबांसारखं व्यक्तिमत्व त्यात आलं, हा भाग महत्वाचा मानलेला आहे. या सगळ्या गोष्टीची चर्चा या सगळ्या गोष्टीमध्ये केलेली आहे. बाबासाहेब आंबेडकरांनाच हा प्रश्न पडला होता बौद्ध धर्म स्वीकारताना की आपण पारंपरिक बौद्ध धर्म स्वीकारायचा की त्यात नवीन बदल करायचा. आणि तेव्हा मग नागपूरला दीक्षाभूमीच्या त्या कार्यक्रमानंतर, धर्मांतराच्या कार्यक्रमानंतर पत्रकारांनी प्रश्न विचारला की तुमचा
धर्म हा महायान आहे की हीनयान आहे? तर बाबासाहेब म्हणाले दोन्हीही नाही. तर मग पत्रकार म्हणाले आम्ही याला भीमयान म्हणायचं का? तर बाबासाहेब म्हणाले तुम्ही म्हणू शकता पण हा नवयान आहे. म्हणून आताचा बौद्ध धर्म हा नवयान आहे. आणि त्यात एक फार चांगली गोष्ट झाली की दलित साहित्यासारखं साहित्य चळवळ निर्माण झाली. आता आंबेडकर चळवळ त्याला आंबेडकरी साहित्य त्याला म्हणतात. काही लोक त्याला बोधी साहित्य म्हणतात. तर ही विचारवंतांची एक फळी दलित साहित्यात मोठ्या प्रमाणात निर्माण झाली. पण सर्वसामान्यापर्यंत हा विचार पोचला की नाही, याचाही आपण अंदाज घेतला पाहिजे. आणि तो पोचावा यासाठी आपण काय करू शकतो त्याचा विचार केला पाहिजे. जे जैन धर्माच्या बाबतीत झालं, जैन धर्म हा जागतिक पातळीवर काही फारसा पसरला नाही, पण बौद्ध धर्म पसरला. आणि त्यात खूप मोठी परिवर्तन झाली. आणि अनेक स्थानिक दैवतांचा समावेश केला गेला. त्याचप्रमाणे स्थानिक तत्वज्ञानाचा स्वीकार केला गेला. त्यामुळे बौद्ध धर्म वाढला. आता अलीकडे ज्या शिवधर्माची गोष्ट मी सांगितली त्या शिवधर्मामध्ये अशा तऱ्हेने जी परिवर्तनाची प्रक्रिया आहे ती पुढे जाऊ शकली नाही. कारण त्यात वारंवार चर्चा, चिंतन किंवा नवीन लेखन व्हायला पाहिजे, एकत्र यायला पाहिजे, तशी प्रक्रिया काही सुरू नाही आहे. आणि त्यामुळे शिवधर्माला वेगळं रूप राहणार नाही. वास्तविक तो शिवधर्म म्हणजे बौद्ध धर्माचं आधुनिक रूपच आहे. पण बौद्ध धर्म शब्द वापरू शकत नाही, कारण बौद्ध धर्माची जी माणसं आहेत त्यांच्यात काय बदल झाले हे आपण जवळून पाहतोय. त्यामुळे अनेकांनी बौद्ध धर्म म्हणून त्याला मांडण्याला नकार दिलाय. आणि मग एक उत्तर दिलं गेलं त्या काळात 2005 मध्ये की मग बौद्ध धर्म का स्वीकारला नाही, असा प्रश्न आहा साळुंके सरांना विचारला होता. तुम्हाला शिवधर्माची गरज का पडली? तर ते म्हणाले की ज्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुले यांना गुरु मानल्यावर सुद्धा त्यांच्या सार्वजनिक सत्यधर्माचा स्वीकार केला नाही, कारण तशी गरज राहिली नाही. त्या काळात काळ बदललेला होता. म्हणून त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. त्याचप्रमाणे आज आम्हाला आमच्या लोकांना शिवधर्माची गरज आहे. कारण शिव हे अतिशय प्राचीन असं दैवत आहे. त्याचे उल्लेख आपल्याला ऋग्वेदापर्यंत आढळतात. म्हणून तो धागा आपल्याला जोडता आला पाहिजे. सर्वात मोठी मंदिरं जी आहेत, मोठ्या प्रमाणात जी मंदिरं आहेत ते शिवालय आहेत. आणि त्याच्या अवतीभोवती लोकांच्या श्रद्धा केंद्रित झाल्या आहेत. त्यामुळे कदाचित आणि छत्रपती शिवाजी महाराज सारखं एक ऐतिहासिक व्यक्तिमत्व आपल्या जवळ आहे, ज्यांच्यामुळे स्वराज्याची प्रेरणा मिळाली. आणि त्या स्वराज्याच्या प्रेरणेतून आपण स्वातंत्र्य म्हणजे काय हे पहिल्यांदा अनुभवलं. म्हणून शिवाजी महाराज आणि शिव या दोन्ही संकल्पना स्वीकारणारा शिवधर्म हा सगळ्यांसाठी आदर्श आहे, असा विचार 2005 मध्ये मांडला गेला. त्या गोष्टीला आता 20 वर्ष झाली. या 20 वर्षात या सगळ्या गोष्टींचा आढावा घ्यायला पाहिजे. तो सुद्धा या ठिकाणी केव्हा तरी आपण घेऊ. पण आता एवढं मला वाटतं पुरेसं आहे.